नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधल्या कबूतरखान्यांचा प्रश्न चांगलाच गाजतोय. मुंबई उच्च न्यायालयानं काही निर्देश दिले आणि त्यानंतर मुंबईमधल्या कबूतरखान्यासंदर्भात प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली. पण कबूतरखान्यांच्या विरोधात कारवाई करायला अनेक पक्षीप्रेमी हे तयार नाहीयेत. त्यांनी आवाज उठवला या कारवाईच्या विरोधात. काही कबूतरखाने हे हटवायला त्यांनी पूर्णतः विरोध केलाय. महानगरपालिकेच्या विरोधात हे आंदोलक रस्त्यावर उतरले. खरं तर कबुतरांमुळे किंवा हे कबूतरखाने जिथे अनेक कबूतर एकत्र असतात त्यांच्यामुळे अनेक श्वसनाचे आजार बळावतात. त्यामुळे हे कबूतरखाने बंद करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत. पण पक्षीप्रेमी रस्त्यावर उतरले. आता हे कबूतरखाने हटवण्यासाठी श्वसनाचा विकार कारणीभूत आहेत की अन्य काही कारणं आहेत हेही महत्त्वाचे आहे. हे कबूतरखाने खरंच मुंबईकरांच्या जीवावर उठले आहेत का, हाही प्रश्न आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कबूतरखाने आहेत. खरं तर दादर परिसरामधले कबूतरखाने हे तर प्रसिद्ध आहेत. या कबूतरखान्यांच्या ठिकाणी अनेक जण जाऊन कबुतरांना दाणे टाकत असतात, इतर धान्य टाकत असतात. काहींच्यासाठी हे प्राणी प्रेम आहे, काहींच्यासाठी ही श्रद्धा आहे आणि अनेक जण या श्रद्धेपोटी किंवा पक्षीप्रेमापोटी हे कृत्य करतात. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मुंबईकरांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि अनेक वैद्यकीय अहवालांमधनं सुद्धा हे समोर येते की कबुतरांची जी विष्ठा आहे, जी सुकल्यानंतर त्यातनं जे कण बाहेर पडतात त्यामुळे अनेक फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. विशेषतः वयोवृद्धांना याचा मोठा त्रास होतो आणि त्यामुळे हे कबूतरखाने बंद करावेत अशी मागणी अनेक वेळा होतीये. या संदर्भात न्यायालयानं निर्देश दिले आणि मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भात नियमावलीही बनवली आहे. आपल्या सोबत भाजपच्या नेत्या आणि आमदार चित्रा वाघ सध्या आहेत. ताई नमस्कार, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार ताई, तुम्ही मला वाटतं आत्ताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा उचलला होता. तुमच्या एका नातेवाईकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला होता. दुर्दैवानं त्यांचा मृत्यूही झाला होता आणि त्यांच्या सोबत असलेल्या अनेकांना सुद्धा कबुतरांच्यामुळे संसर्ग झाला होता, फुफ्फुसांचे आजार झाले होते. हे तुम्ही विधिमंडळामध्ये मांडलं. काय झालं याच्यावर? नाही, ऍक्च्युली कसं आहे की यामध्ये विषय काही फक्त आमच्या नातेवाईकांचा नाहीये. आम्ही तर आमचं माणूस गमावलंय. असं कित्येक परिवारांनी आपली माणसं गमावली आहेत. याच्यामध्ये आता सायंटिफिकली प्रूव्ह झालंय की यांची जी विष्ठा आहे, त्यांचे जे बॅक्टेरियाज आहेत त्याच्यामुळे कसा त्रास होतो, लंग्सला त्रास होतो, त्या ठिकाणी फायब्रोसिस होतात आणि ते रिव्हर्सेबल नाही आहेत. आणि आम्ही माणसाला आमच्या 1.5 वर्षामध्ये हळूहळू हळू करून संपताना पाहिलंय. याला काही करू शकत नाही. आणि त्यामुळे एकदा जर ही गोष्ट लक्षात आली आहे, याचाच विचार करून माननीय उच्च न्यायालयाने काही त्या ठिकाणी आपल्याला निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशानुसार बीएमसी काम करते. मला असं वाटतंय की आपल्या जीवनासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टी लोकांनी केल्या पाहिजे, ज्या अनावश्यक आहेत त्या टाळल्या पाहिजे. हा विषय काही फक्त आमच्या नातेवाईकांचा नाहीये. असे किती लोक आहेत ते यामुळे गेलेत. बरं, यामध्ये जे हे टाकतायत किंवा जे काही धान्य टाकतायत प्रत्येकाच्या मागे श्रद्धा असते, परंतु त्या श्रद्धेमुळे जर जीव जात असतील, त्यांच्यातलेही किती लोकांचे जात असतील जे टाकतायत. दादरमध्ये राहणाऱ्या लोकांना विचारा. म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं की एखादी सूचना ज्या वेळेला येते त्याच्या पळवाटा लोक काढतात की खाली आता धान्य टाकायचं नाही म्हटल्यावरती मंदिरांच्या टेरेसवरती धान्य टाकणं चालू झालंय. हे किती वाईट आहे. हे कोणासाठी करतोय आपण? हे लोकांसाठी करतोय, लोकांचे जीव वाचावे यासाठी करतोय. आणि त्यासाठीच विचार करून माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिलेत आणि त्याचं पालन आपण सगळ्यांनी करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. लोकप्रतिनिधी आहात ताई तुम्ही, पण आता याला जर विरोध होत असेल, म्हणजे विरोधाची भूमिका सुद्धा समजून घेणं हे कर्तव्य आहे, मान्य करूया. पण त्याच्यावर काय उपाय काय करायचा? नाही, मला हेच म्हणायचं, याच्या आधी सुद्धा यावर चर्चा झाल्या होत्या, पण आता लोक मरायला लागली आहेत. तरी अजूनही आपण तोच खेळ चालू ठेवायचा का? तोच खेळ आपण चालू ठेवायचा, मला तुम्ही सांगा. आणि म्हणून याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. कुठल्या धर्माच्या भावना दुखवणं किंवा कुणाला त्रास देणं, अनावश्यक आपण काही करतोय असातला भाग नाहीये. याच्यामध्ये लोक मरतायत आणि जे धान्य टाकतात त्यांच्याही समाजाची लोक मरत असतीलच की. बरोबर. आणि त्यामुळे प्रत्येकाचा जीव वाचावा हेच महत्वाचं आहे. आरोग्याच्या दृष्टीनेच बघितलं पाहिजे. पण ताई, ह्याच्यामधलं एक आता प्रशासकीय भाग मला तुम्हाला विचारायचा आहे की जनरली हे सगळं महानगरपालिकांच्या अखत्यारीमध्ये येतं आणि अनेक ठिकाणी जिथे महानगरपालिका नाही आहेत, ग्रामीण भाग आहेत, तिथे सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. तर राज्यस्तरावर आता याच्यावर काहीतरी उपाययोजना व्हायला पाहिजे. फक्त महानगरपालिकांवर आपण अवलंबून राहायला नको.
नाही, या संदर्भामध्ये पहिला गुन्हा दाखल झालाय मुंबईमध्ये हम्म. की माननीय कोर्टाने सांगितल्यानंतर अशा पद्धतीने धान्य टाकलं जात असेल तर तो पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. आणि मला वाटतं की हे होणं आवश्यक होतं. हळूहळू हे नक्की आटोक्यात येईल हा मला विश्वास आहे. कारण शेवटी कुणाचाही जीव हा कशाही पेक्षा जास्त महत्वाचा आहे. नो डाऊट. तुम्ही ज्या वेळेला या घटनांची सुरुवात झाली त्यावेळेला आधी कळलं नाही की कशामुळे होतंय, परंतु जशा जशा टेस्ट होत गेल्या आणि मग सगळ्या गोष्टी समोर आल्या की अरे या विष्ठेमुळे आणि या बॅक्टेरियाजमुळे लोकांना त्रास होतोय. तुम्ही कबूतरखान्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांनाही विचारा ना, ते तुम्हाला सांगतील किती लंग्सचे प्रॉब्लेम आहेत. आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने हा एक घेतलेला समाजाच्या लोकांच्या जनहितासाठीचा चांगला निर्णय आहे आणि त्याचं पालन आपण केलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय की पहिला गुन्हा आज दाखल झालाय. हळूहळू हे सुद्धा आटोक्यात येईल आणि लोकांनाही कळेल की हा विरोध कशासाठी आहे. ते हे बरोबर आहे कुठल्या की समाजासाठी, कुठल्या गुन्हे दाखल व्यक्तीसाठी करणं हा एक किंवा मार्ग कुणाला त्रास बरोबर. देण्यासाठी हा अजिबातच निर्णय नाही. नाही, गुन्हे दाखल करणं हा एक मार्ग असू शकतो, पण अगदी सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांना पण तो अनुभव येतो अनेकदा की सोसायटी रूल करते की कबुतरांसाठी आपल्या सोसायटीच्या परिसरामध्ये कुठेही खाणं टाकायचं नाही, पण तरी 2-3 मेंबर असे असतातच की ते करतात. त्याच्यामुळे जसं एखाद्या सोसायटीमध्ये हे दिसतं तसंच आपल्याला पूर्ण समाजामध्ये सुद्धा दिसणार आहे. पण असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला एकतर लोकांचं प्रबोधन करावं लागेल, कारण हा आयुष्याचा प्रश्न आहे, हा आरोग्याचा प्रश्न आहे, हे समजून द्यावं लागेल. आणि मला वाटतं त्यासाठी सरकारला आणखीन प्रयत्न करावे लागतील. हॅलो, ऐका, मी प्रभादेवी भागामध्ये राहते. दादर प्रभादेवीमध्ये प्रत्येक घराच्या बाहेर गॅलरीज मध्ये जाळ्या लावल्या आहेत आणि असे काटेरी ते असे त्याला काय म्हणतात मला सांगता नाही यायचं, पण ते लावून ठेवलंय प्रत्येकाने आपल्या गॅलरीच्या बाहेर. कबूतर का येऊ लावून नयेत ठेवलंय म्हणून. की कबूतर घरात येऊ नये, बरोबर ना? हो हो. हा, कबूतर घरात येऊ नये म्हणून आपण प्रोटेक्शन करतो की नाही? मग बाहेर लोकांसाठी का तुम्ही असं करताय? त्यांच्यासाठी कशाला मृत्यूचे सापळे होत आहे? आपण आपल्या घरातल्यांची काळजी घेतो तशी आपण इतरांची पण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हा एक चांगला निर्णय असं मला वाटतं आणि येणाऱ्या दिवसामध्ये लोकांच्याही लक्षात येईल. थँक्यू. थँक्यू ताई धन्यवाद, तुम्ही बोललात आमच्याशी त्याबद्दल. चित्रा वाघ यांनी हा अगदी अराजकीय असलेला विषय विधिमंडळामध्ये उपस्थित केला होता. त्यांनी स्वतःच्या घरातली एक केसही मांडली होती विधान परिषदेमध्ये बोलताना, आणि या सगळ्यावर निर्णय व्हावा, या सगळ्यावर कायद्यानं कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती. मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भात कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. एक गुन्हा दाखल झालेला आहे. खरं तर दंडाची रक्कम किंवा गुन्ह्यांचा आकडा हा या प्रकरणामध्ये महत्त्वाचा नाहीये. आणि एक महत्त्वाचा मुद्दा या चर्चेतनं समोर आला, तो म्हणजे की जर आपल्या घरामध्ये आपल्याला कबूतर यायला नको असेल, त्याच्यामुळं घाण होणार असेल, त्याच्यामुळं रोगराई होणार असेल, तर मग आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये समाजामध्ये याचा विचार व्हायला नको का? सगळ्यांच्याच आयुष्याचा विचार, सगळ्यांच्याच आरोग्याचा विचार सामूहिकपणे व्हायला नको का? हा प्रश्न प्रामुख्यानं या सगळ्यामधून उपस्थित होतोय. आणि यानंतर आपण बघूयात की हा सगळा विषय आहे नेमका काय, याच्यावर कारवाई काय केली जाते आणि या विषयामध्ये आतापर्यंत काय काय झालेलं आहे. कबुतरांमुळे फक्त रोगराईच पसरत नाही तर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या सुद्धा निर्माण होतात, हे वारंवार सिद्ध झाले. कबुतरांच्या विष्ठेमधील बुरशी, जंतू हे अपायकारक आहेत. कबुतरांच्या विष्ठेमधील परजीवींमुळे अनेक आजार बळवतात. हिस्टोप्लाझ्मोसिस हा एक श्वसनाचा आजार आहे जो प्रामुख्याने कबुतरांमुळे होतो, पसरतो. बुरशीजन्य आजार हे कबुतरांच्या विष्ठेमधनं पसरतात. ही बुरशी हवेमध्ये मिसळते आणि मग श्वसनावाटे माणसाच्या शरीरामध्ये जाते. जी लक्षणं या आजारामुळे होतात त्याच्यामध्ये ताप, खोकला, थकवा, डोकेदुखी, छातीमध्ये वेदना हेही जाणवतं. ही बुरशी शरीराला आतून घातक असते आणि सिटाकोसिस हा आजार सुद्धा यामुळे होऊ शकतो. सिटाकोसिस हा आजार होतो आणि त्यामुळे अनेकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात, ज्यामुळे न्यूमोनिया, स्नायूंचं दुखणं, थकवा, दमा या आजारामध्ये होऊ शकतं. चिमुरड्यांची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त लहानग्यांचीच नाही तर वयोवृद्धांची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. विधान परिषदेमध्ये यावर चर्चा झाली होती.
मग हे कबूतरखाने हटवावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली जात होती. प्रशासनाने ती मागणी मान्य केली, मात्र अनेक पक्षीप्रेमींचा याला विरोध आहे. खरं तर जर आरोग्याचा प्रश्न असेल, समाजाच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर हे कबूतरखाने हटवायला हवेत ही मागणी रास्त आहे. मात्र ही कारवाई करायला अनेक पक्षीप्रेमींचा विरोध आहे. पक्ष्यांबद्दलचं प्रेम, भूतदया हे मान्य जरी केलं तरी जर आरोग्याचा प्रश्न इतका गंभीर होत असेल तर कारवाईला विरोध व्हायला नको. मात्र मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलेल्या कारवाईला जोरदार विरोध होतोय. मुंबईमधल्या विविध ठिकाणी असलेले हे कबूतरखाने हटवण्याला विरोध होतोय. जर कबूतरखाने हटवले तर इतर ठिकाणी कबुतरांना खाणं घालण्याचे प्रकार सुरू होतील, त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाही अशीही भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे सगळ्यावर मुंबई महानगरपालिका किती कठोरतेनं कारवाई करते आणि मुंबई महानगरपालिका करत असलेल्या कारवाईला मुंबईकरांचा, नागरिकांचा पाठिंबा मिळतोय का, सहकार्य मिळतोय का, हे महत्त्वाचं आहे. काही लोक जर याला विरोध करत असतील तर त्यांना समजावणं हा एक यामधला महत्त्वाचा भाग आहे. कायदेशीर कारवाई होऊ शकते, अनेकांवर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, दंड आकारणी केली जाऊ शकते, पण दंड आकारणी किंवा गुन्हे दाखल करणं हे अशा प्रकारच्या समस्यांवर ठोस उपाय ठरत नाही. जनजागृती करणं, लोकांना यामुळे होणाऱ्या समस्या, यामुळे होणाऱ्या आरोग्यावरचे दुष्परिणाम हे समजावून देणं हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि ही फक्त महानगरपालिकांवर जबाबदारी टाकता येईल का हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिका याबाबत सक्षमतेनं कारवाई करते, पण हा प्रश्न एकट्या मुंबईपुरता मर्यादित नाहीये. हा प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये सध्या प्रकर्षानं जाणवतोय. महाराष्ट्रामधली अनेक शहरं असतील, गावं असतील, तिथेही हे प्रश्न आहेत, तिथेही आरोग्याचे हे प्रश्न आहेत. अनेकदा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, पण त्या कशामुळे झाल्यात याची फोड नीट होत नाही आणि त्यामुळे कबुतरांमुळे होणाऱ्या या आजारांकडे दुर्लक्ष होतंय. पण आता जर हे समोर आलेलं असेल तर यावर उपाय शोधणं हे प्रामुख्यानं गरजेचं आहे. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशासनाने या संदर्भात काय काय नेमकी कारवाई केलेली आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. महेंद्र, नक्कीच कविता मॅम, काल रात्री ते या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं. इथे जे पक्षी प्रेमी आहेत आणि काही स्थानिक लोक आहेत त्यांचं जे ते विरोध होता, कारण काल मुंबई महानगरपालिकेची टीम आहे ती या ठिकाणी आली होती आणि त्यांनी या ठिकाणी जाळी टाकण्याचं काम केलं होतं. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण जे आजारी पक्षी आहेत, आजारी कबूतर आहेत, त्यांना ठेवण्यासाठी एक पिंजरा ठेवण्यात आला होता. तो त्यांनी पिंजरा नेल्याचं इथल्या जे ते पक्षीप्रेमींकडून सांगण्यात आलंय. माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर ते या सगळ्या कबूतरखान्यांवरती बंदी घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकाची पूर्णपणे जे ते सगळे आदेश पाळण्याचा प्रयत्न करते. मात्र अजूनही आपण पाहू शकतो की काही लोक आहेत ती या ठिकाणी कबुतरांना खाणं ते टाकायचं या ठिकाणी चालू होतं. मात्र कालपासून जर पाहिलं तर रात्रीपासून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उभे आहेत. कुठल्याही पक्षांना ते खाणं न देणं त्याच्यावर ते लक्ष ठेवून आहेत. आणि यानंतर ते रात्री या ठिकाणी तणावाचं वातावरण झालं होतं. मात्र आता या ठिकाणी जे ते मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि पक्षीप्रेमींची एक मागणी आहे की या ठिकाणी पक्षीप्रेम जे कबूतर आहेत त्यांना ते जागा आहे ती त्यांच्यासाठी द्यावी आणि त्यानंतरच हा कबूतरखाना आहे तो बंद करावा. कविता मॅम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर दादरमधली ही सगळी परिस्थिती, दादरमध्ये कबूतरखान्यांवर कारवाई करायला महानगरपालिकेचं पथक पोहोचलं होतं. मात्र या पथकाच्या कारवाईला विरोध झाला आणि हा विरोध कायम आहे. त्यावेळेस जो तणाव निर्माण झाला होता तो आता निवळलेला आहे. मात्र जी मूळ कारवाई आहे ती आता पुढे जाणार की नाही, दादरमधला कबूतरखाना हटवला जाणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही स्थानिक आहेत, काही पक्षीप्रेमी आहेत ज्यांचा या कारवाईला विरोध आहे आणि ते हा कबूतरखाना हटवू द्यायला तयार नाही. फक्त एक बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की कोणतेही पक्षी असोत अथवा प्राणी असोत ते स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा उदरभरण करण्यासाठी सक्षम असतात. माणसानं त्यामध्ये प्रत्येक वेळेलाच मदत केली पाहिजे असं नसतं. भूतदया ही योग्य आहे, पण प्रश्न आरोग्याचा असेल तर सर्वांनी मिळून या समस्येचा विचार करायला हवा. कबुतरांमुळे अनेक समस्या निर्माण होतात, ज्यामधले सगळ्यात गंभीर समस्या आहे ती आहे आरोग्याची.
अस्वच्छतेच्या सुद्धा अनेक समस्या निर्माण होतात. जर कबूतर अगदीच घरातल्या खिडकीजवळ येऊन बसलेलं असेल आणि जोरात पंख हलवून ते निघून गेलं तर त्याच्या पंखासोबत आलेले अनेक जीवाणू हे घरामध्ये पसरण्याची शक्यता असते. प्रामुख्यानं घरांमधली लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील यांना याचा मोठा त्रास होण्याची शक्यता असते. हे सगळं ध्यानात घेऊन कबुतरांना खाणं घालणं बंद करा इतकी मागणी महानगरपालिकेकडनं करण्यात येते. ही फक्त जनप्रबोधन करण्यात येत नाहीये तर महानगरपालिकेनं या संदर्भात काही कायदे सुद्धा केलेले आहेत. दंडाची आकारणी केली जाते. काल मुंबईमध्ये या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र महानगरपालिका एका बाजूनं या सगळ्या प्रक्रिया करत असताना दुसरीकडून काही पक्षीप्रेमी आहेत ज्यांच्याकडनं या कारवाईला विरोध होतोय. कबुतरांना खाणं घालण्यासाठीची ही जागा आहे आणि आम्हाला इथेच कबुतरांना खाणं घालू द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. काल रात्री मुंबई महानगरपालिकेचं एक पथक दादर कबुतरखाना इथे पोहोचलं होतं कारवाईसाठी, पण त्यांना कारवाई करू दिली नाही कारण या पक्षीप्रेमींचा या कारवाईला विरोध आहे. प्रश्न हा आहे की जर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असेल, अनेक आरोग्य तज्ज्ञांनी हे स्पष्टपणे जर सांगितलं असेल की कबुतरांमुळं फुफ्फुसाचे आजार होतात, इतर आजार होतात, ते आजार जीवघेणे ठरू शकतात, अनेकांना या आजारांवर काही उपायही सापडत नाहीत, हे जर स्पष्ट असेल तर या समस्येचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. काहींना या आजारामुळे जीव गमवावे लागल्याच्या घटना आहेत. प्रकरण विधिमंडळापर्यंत पोहोचलेलं आहे. विधान परिषदेत या संदर्भात सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता या सगळ्या मुद्द्यावर जनजागृती करणं, लोकांना समजवणं हा एक महत्त्वाचा उपाय आहे. कायदा करणं, केसेस दाखल करणं यामुळे प्रशासनाला काहीशी मदत होऊ शकते, पण फक्त प्रश्न त्यानं सुटणारा नाहीये कारण हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. जर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न असेल तर त्यासाठी लोकांचं योग्य रीतीनं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागतील. यासाठी फक्त महानगरपालिकांवर अवलंबून राहता येईल का हाही प्रश्न आहे, कारण महानगरपालिका या काही शहरांपुरतं काम करू शकतील, पण कबुतरांची ही जी समस्या आहे ती फक्त महानगरपालिकांपुरती मर्यादित नाही, हेही ध्यानात घ्यायला हवं.